नमस्कार, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मेथीची भजी म्हणजे मेथी पकोडा। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी भरून बेसन म्हणजे चण्याचं पीठ। त्यात मी हे 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे भजी आपली कुरकुरीत व्हायला मदत होते। 1 वाटी भरून मी बारीक चिरून घेतलेली मेथी घेतलेली आहे। मेथीची कोळी कोळी पानं ती मी बारीक चिरून घेतलेली आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर आहे चिरून घेतलेली। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। थोडासा खायचा सोडा, हळद आणि मालवणी मसाला। चवीसाठी मीठ आहे। पीठ बनवण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे। तर आपण आता भजीचं पीठ तयार करूया। सर्वात प्रथम मी बेसन घेते आहे। त्यानंतर मी त्यात हा कांदा घालून घेणार आहे। कोथिंबीर, मेथी, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, तांदळाचं पीठ, खायचा सोडा, मालवणी मसाला आणि हळद। मालवणी मसाला मी 1 चमचा घेतला होता, हळद अर्धा चमचा होती आणि 2 चिमूट खायचा सोडा होता। आता आपल्याला हे सगळं एकत्र मिळवून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपल्याला मीठ घालायचं आहे। हे चवीप्रमाणे तुमच्या अंदाजाने, जसं तुम्हाला खारटपणा लागतो तसं तुम्ही मीठ मिक्स करू शकता, कारण प्रत्येकाच्या घरी कमी अधिक खारट अन्न खाल्लं जातं, तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे। आपल्याला माहित आहे घरात सगळीच लहान मुलं मेथीची भाजी खातात असं नाही, खूप कंटाळा करतात, ती कडू असते भाजी म्हणून। मुलांना कारल्याची भाजी, मेथीची भाजी आवडत नाही, पण ह्याच भाज्यांचा जर वेगळा काही प्रकार केला तर मुलं खातात। मेथीची भजी केलेली मुलांना आवडतात। त्यात कोथिंबीरीचं प्रमाण मी टाकलेलं आहे जास्त, कांदा पण आहे, आणि मग अशी भजी थोडी वेगळी लागतात आणि मुलांना आवडतात। मुलं सॉस बरोबर ही भजी आवडीने खातात। हे पहा, ह्या भाज्यांचं पीठ अगदी पातळ करता उपयोगी नाही। तुम्हाला जर वाटलं की बेसन कमी आहे तर तुम्ही त्यात बेसन आणखीन मिक्स करू शकता। हे पहा, हे नीट मिळवून घ्यायचं आहे। सगळी तयारी आपण करून ठेवलेली असेल तर ही भजी पटकन तयार होतात। हे आपलं भजीचं पीठ तयार आहे। आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला घेऊया। ओ शिट, आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे। भजी बनवण्याच्या आधी यातलं 1 चमचा तेल
हा पहा, मी या पिठामध्ये पटकन मिळवून घेते आहे. हे पहा, ते गरम तेल मी या भजीच्या पिठात मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला आता याची पटापट भजी करायची आहे. हे तुम्ही चमच्याने टाकू शकता किंवा पटकन हातानेही टाकू शकता. आपली भाजी परतून घेऊया. भज्यांचा छान खमंग वास सुटलेला आहे. मध्यम आचेवर ही भजी करायची आहे, मीडियम सिम गॅसवर. अगदी फास्ट गॅस केला तर ती पटकन करपून जातात आणि आतपर्यंत नीट ती शेकली जात नाही. आपली मेथीची भजी आता तयार होत आलेली आहे. तुम्ही ही भजी सॉस सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता किंवा जेवणावरही याचा आस्वाद घेऊ शकता. आपली भजी तयार आहे आणि मी आता ही काढून घेते आहे. यातलं तेल नीट निथळून घ्या. हा प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मी भजी काढून घेते आहे. टिश्यू पेपरवर भजी टाकल्यामुळे त्यातील अतिरिक्त जे तेल असतं जास्तीचं ते टिश्यू पेपर शोषून घेतो आणि त्यासाठी कधीही टिश्यू पेपरवर कोणताही तेलकट पदार्थ, तळलेला पदार्थ असेल तर तो टिश्यू पेपरवरच काढून घ्यायचा आहे. आपला भजीचा दुसरा घाणा टाकते आहे मी. भजीचा पहिला घाणा जसा आपण तळून घेतलेला आहे तसाच हा दुसरा घाणा आपण खरपूस तळून घ्यायचा आहे.
आजची माझी रेसिपी आपल्याला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. आपली मते कमेंट बॉक्सवर आपण व्यक्त करू शकता आणि माझे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.